एकीकडे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी मिळाली नाहीये। मागच्या काही वर्षात पीक विम्याची नीट नुकसान भरपाई मिळालेली नाहीये। मात्र या पीक विमा योजनेचा फायदा शेतकऱ्यांना कमी आणि विमा कंपन्यांना जास्त झालाय, तोही इतका की विमा कंपन्या करोडपती झाल्यात। बघूया। शेतकरी उपाशी, पीक विमा कंपन्या तुपाशी। शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई रकमेत घट। 5 वर्षात विमा कंपन्यांना मात्र 50,000 कोटींचा नफा। आपल्याकडे जनहिताच्या अनेक योजना या जनतेऐवजी धनदांडग्यांना अधिक धनवान करणाऱ्या ठरल्या। तसाच प्रकार आता पीक विमा योजनेच्या बाबतीत घडलाय, कारण मागच्या काही वर्षात शेतकऱ्यांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत घट झालीय। मात्र त्याच वेळी मागच्या 5 वर्षात पीक विमा कंपन्यांना मात्र तब्बल 50,000 कोटींचा नफा झालाय। एकट्या महाराष्ट्रातून 10,500 कोटींचा नफा पीक विमा कंपन्यांनी कमावलाय। केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात 2019 ते 2024 या 5 वर्षात एकूण 17 पीक विमा कंपन्यांना 1,54,543 कोटी रुपयांचा एकत्रित विमा हप्ता मिळाला। या 5 वर्षात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून 1,05,000 कोटी रुपयांची मदत मिळाली। म्हणजेच उरलेला 49,704 कोटी रुपयांचा नफा विमा कंपन्यांनी कमावलाय। फक्त महाराष्ट्राबद्दल बोलायचं झाल्यास राज्यात 2016-17 या वर्षापासून पीक विमा योजनेची अंमलबजावणी सुरू झाली। 2016 ते 2024 या 8 वर्षात पीक विमा कंपन्यांना 43,201 कोटींचा हप्ता मिळाला। यात शेतकरी, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने दिलेली एकूण रक्कम आहे। विमा कंपन्यांकडून या काळात शेतकऱ्यांना 32,610 कोटी रुपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात आली। म्हणजेच 8 वर्षात विमा कंपन्यांना 10,591 कोटींचा नफा झाला। यावरून आता विरोधकांनी विमा कंपन्या आणि सरकारवर टीकेची झोड उठवली आहे। आपण पाहताय शेतकऱ्यांचे हाल आता अजून खराब होत चालले, शेतकरी आत्महत्या वाढत चाललेत। पीक विम्याचा फायदा या कंपन्यांना मिळतोय आणि त्या कंपन्या कोणाचा पुढे फायदा करून देतात का, इलेक्ट्रॉल बॉन्ड किंवा फंडिंग मधून, हा एक विचार करण्याची गोष्ट आहे। आणि दुसरं म्हणजे मग या 50,000 कोटीतून शेतकऱ्यांना कर्जमुक्ती का नाही करून देत ह्याच्यातून घेऊ। पण हे सगळे विषय जरी असतील तरी आत्ताचे तातडीचे विषय मी तुम्हाला 2 महाराष्ट्रातले सांगतोय। शेतकऱ्यांचं महत्त्वाचं आहेच। आज आपण पाहतोय अवकाळी पाऊस किती मदत केली आहे, जो बुलढाण्यात झाला, जो जालना परिसरात झाला, जो नाशिकमध्ये झाला, सरकारने मदत केली। म्हणजे एकंदर आपण पाहिलं तर महाराष्ट्र राज्य मारून टाकायचं हीच सरकारची भूमिका आहे। त्यावेळेस महाराष्ट्र शासनानं GR काढून 1 रुपयामध्ये पीक विमा योजना लागू झाली, तेव्हापासून हा जास्त बट्ट्यापोळ या योजनेचा झालेला आहे। त्याच्या अगोदरच्या काळामध्ये कुठलं सरकार केंद्रात असो राज्यात असो, पण जी वैयक्तिक लोक शेतकरी ज्यावेळेस भरायचे त्यावेळेस शेतकऱ्यांना मदत दाखवली गेली की आम्ही मदत करतो आता इथून पुढे। पण मदत केल्याच्या नंतर होतंय काय, तर उलटच होतंय की ती शेतकऱ्यांना एक तर विमा ऍग्रीमेंट मंजूर होतो, ऍग्रीमेंट 6 महिने मिळत नाही, ऍग्रीमेंटच्या नंतर फायनल त्याचे परत 1-1 वर्ष 2-2 वर्ष मिळत नाहीत। दरम्यान विमा कंपन्यांना मनमानी कारभार करू देणार नाही, मुख्यमंत्री विमा कंपन्यांवर लक्ष ठेवून आहेत, इतकंच सावध उत्तर भाजपकडून देण्यात आलंय। मला 50,000 कोटी त्यांनी कमवलेत की नाही याची माहिती मला निश्चित नाही आहे, पण पीक विमा कंपन्याला अवाजवी नफा कमवता येणार नाही हे माननीय मुख्यमंत्री महोदय व कृषी मंत्री महोदयांनी ठासून सांगितलं आहे। आणि त्या दृष्टीने या कंपन्यांच्या जर अवाजवी मुनाफा त्यांनी कमवला असेल तर माननीय मुख्यमंत्री यावर लक्ष ठेवून आहे। नैसर्गिक आपत्तीने पिचलेल्या शेतकऱ्यांना पीक विम्याच्या काडीचा आधार मिळावा यासाठी पीक विमा योजना सुरू झाली। मात्र शेतकरी आणि सरकारकडून हप्त्यांची काडी जमा करून नफ्याची मोळी आपल्याच पाठीवर टाकून पीक विमा कंपन्या गलेलठ्ठ झाल्या। तेव्हा अशा पीक विमा कंपन्यांच्या पारदर्शक कारभारासाठी आणि पिचलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार किमान आता तरी प्रामाणिक प्रयत्न करेल ही अपेक्षा। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।